नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? बरं आहे का? तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मातीची भांडी किंवा मातीची मडकी. तर असे वेगवेगळे शब्द आहेत. तर हे कसे बनवतात गावाकडे? जो कुंभार आहे तो मातीची भांडी, मातीची मडकी कसे बनवतात हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला आपण पाहूया. तर ही आहे माती. तर ही माती म्हणजे कुठलीही माती नाही आहे, तर ती वाड्याला वाहून आलेली किंवा नदीला वाहून आलेली माती आहे. तर गाडगी बनवताना किंवा भांडी बनवताना अशीच माती लागते. तुम्ही कुठलीही माती घेऊन जर हे केले तर त्याची भांडी तयार होतील, पण ती भांडी एवढी चांगली होणार नाहीत. त्यासाठी ही अशी वड्याला वाहून आलेली मातीच लागते. लालसर किंवा चॉकलेटी, तर अशी वेगवेगळी माती वापरतात. तर ही माती आपण घरी आणतो आणि घरी आणल्यानंतर ती माती फोडून त्यातील खडे असतील, काड्या असतील, त्या काढून आपण ती माती भिजवतो. तर ती माती भिजवल्यानंतर ती आपण माती थोडे वेळ भिजू देतो. तर तुम्ही बघत तुम्हाला दिसत असेल की आपण माती भिजू घातलेली आहे. तर त्याच्यामध्ये गोल आळा करून असं पाणी ओतलेलं आहे. तर 1-2 तास ही माती पूर्णपणे भिजल्यानंतर या मातीला चांगलं भिजू द्यायचं. मग ही माती चांगली भिजल्यानंतर ही माती आपण घेतो. त्या मातीला आपल्याला एकजीव करायला लागतो. तर ते एकजीव करण्यासाठी या मातीत आपण ही माती आपण तुडवतो. तर ही माती तुडवत असताना तर ही फक्त ही माती आपण तुडवत चालत नाही, तर या आहेत घोड्याच्या किंवा गाढवाच्या लेंड्या असतात. तर या लेंड्या नसल्या तर मातीची भांडी ही बनू शकत नाहीत. कारण या गाढवाच्या लेंड्या किंवा घोड्याच्या लेंड्यांमुळे मातीमध्ये एकजीव होतो. जसं आपण भाजी बनवताना त्याच्यामध्ये तेल, तिखट, मीठ असतं. तसंच या माती तुडवताना त्याच्यामध्ये घोड्याच्या किंवा गाढवाच्या लेंड्या टाकल्या जातात. त्यामुळं काय होतं, तर आपण जी माठ बघतो आपण थंड पाणी पिण्यासाठी आपण माठ जो वापरतो, तर त्याच्यामध्ये जे पाणी पाझरतं, ते पाणी पाझरल्यामुळं पाणी थंड पडतं. तर हे याच्यामुळे या लेंड्यामुळेच होत असतं. तर तुम्ही बघत आहात की ही माती आपण तुडवतोय म्हणजे आपण एकजीव करतो या मातीला. ही माती एकजीव केल्यामुळं पूर्णपणे माती खूप चांगली होते आणि याची मातीची भांडी ही खूप चांगल्या प्रकारे होतात. तुम्ही पाहत आहे की तर ही आहे राख. तर त्याच्यामध्ये माती चिकटू नये म्हणून आपण ही राख वापरतो. आणि तुडवून ठेवल्यानंतर थोड्या वेळ तुडवल्यानंतर ही चिखल जो आहे तो आपण भिजत ठेवतो आणि भिजत ठेवल्यानंतर त्याच्या आपण मातीची भांडी तयार करतो. हे आहे चाक. तर हे जुन्या काळातलं चाक आणि हे जात आहे. तर या चाकावर आपण आता मातीची भांडी कशी करतायत ते बघूया. तर आता आलेले आहेत लाईटीवर ही चाकं, पण हे आहे जुन्या काळातलं चाक. तर हे आहे जातं आणि हे जे तुम्हाला पुढचं जे लाकडं दिसतंय त्याला आपण मेढा म्हणतो, मेढा. तर हे जे चाक आहे ते आपण त्याच्यावर ठेवतो. तर हे चाक जे बनवलंय ते लाकडापासून आणि आतमध्ये एलतराचे झाडाचं जे आहे ते सर्व लावलेलं आहे आणि वरून त्याला माती केलेली आहे. तर हे हे आहे जातं आणि ते मेढा. तर याच्यावर आपण चाक ठेवणार आहोत. बसवा. तर हे तुम्हाला दिसते ते गारगोटीचं आहे. तर याच्यामध्ये आपण काय करतो, तेल आणि कापूस हे ठेवतो म्हणजे फिरायला ते काय सोपं जातं. लुब्रिकेशन सिस्टीम जे आपण म्हणतो, तर याच्यासाठी आपण तेल आणि कापूस याच्यामध्ये ठेवतो. आता हे चाक आपण या मेढ्यावर ठेवत आहे. या मेढ्यावर चाक बरोबर बसलं की ते फिरवायला आपल्याला सोपं जातं. आणि या चाकामध्ये खूप वजन असतंय
आणि हे चाक आपल्याला हाताने फिरवावं लागतं. तर हे चाक आता बसलं आहे आणि चाक बसल्यानंतर आता हळूच काय करावं लागतं तर फिरवावं लागतं. असं एकदा चाक फिरायला लागलं की मग त्याला हाताने फिरवायचं असतं. तर हे आहे जे म्हटलं तुम्हाला गोल दिसतंय त्याच्यावर आपण चिखल ठेवून मातीची भांडी तयार करतो. तर हे असं चाक फिरवलं जातं. एकदा का चाकानं गती घेतली की आपल्याला भांडी तयार करण्यासाठी सोपं जातंय. तर तुम्ही बघत असाल चाक फिरतंय आणि जसं जसं आपण मातीची भांडी तयार करत असतो तर त्याला आपल्याला त्याची जे फिरण्याची गती आहे ती आपल्याला कमी जास्त करावं लागते. आणि चाक फिरत असताना आपल्याला बघावं लागतं की चाकाचं स्पीड, तर त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर चाक खाली सुद्धा पडू शकतं, खाली आपटू शकतं आणि फुटू शकतं. हे सुद्धा त्याला लक्ष द्यावं लागतं. तर हे चिखल जे आपण तुडवला होता तर हा चिखल आहे. तर तो चिखल आता घेऊन त्याला पुन्हा एकदा चांगलं चुरावं लागतं. हे चिखलाचा गोळा करतायत चुरून आणि हे चुरल्यानंतर त्या चाकाच्या मधला पॉइंटवर ठेवतात. असं चिखलाचा चुरा लागतं आणि असा चिखलाचा गोळा करायचा आणि चिखलाचा गोळा केल्यानंतर या चाकावर ठेवायचं. या चाकावर ठेवल्यानंतर आता चाकाचा सेंटर पॉइंट आणि चिखल हा एक करून घ्यायचा असतो. तर चिखल आहे ओबड-धोबड त्याला आपण नीट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आता कसं नीट झालं बघा. तर ही सगळी हाताची कला आहे. ही बघा. एक जीव केल्यानंतर आता मातीची भांडी तयार होते जी संक्रांतीला जे वापरतो ते आता करायला चालू आहे. तर हे सगळं हाताचं स्किल आहे सगळं. हे तुम्ही पाहताय. हिचं शेप बदलतं, हिचं साईज बदलतं. हे सगळं हाताचा खेळ आहे सगळा. बदललं आणि हे झालं मातीचे भांडं एक तयार झालं. हे भांडं बघून हाताचं स्किल बघून मला पण वाटलं चला आपल्या घरी आहे म्हणल्यावर आपण बघितलं पाहिजे करून आपल्याला येतंय का नाही. नेमकं हाताचं स्किल म्हणजे काय नेमकं करावं लागतं म्हणून म्हटलं चला आपण ते करून बघूया. तर मी पण करून बघायला लागलो. तर हे करत असताना मला पण थोडं कळालं की चाकाला फिरवावं लागतं. चाकाला फिरवल्यानंतर त्या चिखलाला त्या जे चाकाचा सेंटर पॉईंट आहे तर बरोबर त्या सेंटर पॉईंटला तो चिखल फिरला पाहिजे. तरच आपल्या हाताचं स्किल आहे. आपण जे हाताचं स्किल वापरतो ते ओके येतं, नाहीतर येत नाही. तर हे करत असताना बघितलं तर थोडं थोडं तर येत होतं. म्हटलं आता तयार होतंय का नाही काय माहीत काय होतंय काय मोडतंय म्हणून म्हणलं बघितलं मी. तर ते स्किल बोटं हे कसे लावते ते बघितलं आणि मी इथं त्याचा वापर केला. तर वापर केल्यानंतर थोडा जरा शेप बदलला आहे तुम्ही पाहू शकता. थोडं तर भांड्यासारखं दिसायला लागलं आहे. मग जरा मनाला बरं वाटलं की थोडं तर भांड्यासारखं दिसतंय. हां, थोडा त्याला अजून थोडा शेप दिला आणि मग कापून घेतलं आणि थोडं भांड्यासारखं दिसतंय मग नंतर जरा जीवात जीव आला, मनाला आनंद वाटला. वा 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 वा, चला आपल्याला जमलंय असं वाटलं. भारी आहे म्हटलं. तर ही अशी कला आपण शिकली पाहिजे असं मला वाटतं. तर काही जी भांडी असतात ती भांडी हे हातावरची सुद्धा असतात म्हणजे हाताने तयार करतात. तर तुम्ही बघू शकता हे जी काय भांडी आहेत ते हाताने तयार करतात. तर ह्याच्यामध्ये सुद्धा एक स्किलच लागतं तर ती भांडी तयार होतात.
तर हे असे हातानं भांडी तयार करतात. तर काही भांडी चाकावर करतात आणि काही भांडी हातानं करतात. बोटाचा आणि हाताचा सगळं स्किल आहे याच्यामध्ये. तर ते यावं लागतं, तेव्हा ते मातीचं भांडं चांगलं तयार होतं. बघू शकता तुम्ही. 2 किंवा 3 बोटावरच हे भांडं तयार होतं, पण त्याच्यासाठी त्याला स्किल लागतंय. हात दोन झालं. पण दिसतंय तेवढं हे सोपं नाही. तर ह्याला हातामध्ये आपल्या स्किलच लागतं, त्याशिवाय हे तयार होत नाही. तर तुम्ही बघू शकता, सारखं त्या चाकाला फिरवावं लागतं, त्याची गती कमी जास्त करावं लागते. असं नाही की एका गतीवर मातीचं भांडं तयार होतं. तर ते मातीचं भांडं तयार करण्यासाठी सुद्धा आपल्याला स्किल लागते. बघू शकता तुम्ही. तर हे असं मातीची भांडे तयार होतात. तर हे आहे संक्रांतीचं जे आपण बोळकी म्हणतो, तर हे आहे संक्रांतीचं बोळकं. आता हे चाक लोप पावत चाललंय. आता आले लाईटीवर ही चाकं. पण त्या लाईटीवरील चाकाला सुद्धा त्याचं स्पीड कमी जास्त करावं लागतं. एका स्पीडवर ही मातीची भांडी कधीच तयार होत नाहीयेत. आणि हे चाक लाईटचं बिल येत नाही ना, काय नाही, फक्त आपल्याला सारखं फिरवावं लागतं. तर ही पहिल्या काळातलं चाक आहे. तर अशा प्रकारे मातीची भांडी तयार करतात या चाकावर. ही बघू शकता तुम्ही, मातीची भांडी आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे मातीची भांडी तयार करतात. तर ही भांडी फक्त तयार झाली तर याच्यावर पुढे काय प्रोसेस होते आणि कशा प्रकारे ही मातीची भांडी पुढे तयार होतात हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.